एके दिवशी सकाळी अभिनव त्याची बायको अनन्याला ऑफिसमध्ये सोडण्यासाठी निघाला होता. त्याच्या डोळ्यात एक रहस्यमय चमक होती, जणू तो एखादा वादळ आपल्या अंतःकरणात लपवून ठेवत होता. रोज सकाळी त्याची सासू शर्मिला त्याला टोमणे मारायची, म्हणायची की नालायक, माझ्या मुलीच्या तुकड्यांवर जगतोस तू. तिचा आवाज संपूर्ण घरात एखाद्या चाकूसारखा फाटत जाई. पण अभिनव शांतपणे मान खाली घालून आपल्या कामात गुंतत असे. त्याची बायको अनन्या सिंह इंडस्ट्रीजची मालकीन होती. ती एक सशक्त, सुंदर आणि आत्मविश्वासू बिझनेसवुमन होती. 2 वर्षांपूर्वी तिच्या आजोबांनी निधनाच्या आधी तिचं लग्न अभिनवशी लावून दिलं होतं. अनन्याला हे लग्न एक ओझं वाटत होतं. ती अनेकदा अभिनवला माझा ड्रायव्हर किंवा घरचा नोकर म्हणून संबोधत असे. त्या दिवशी सकाळी तिने कॉफीचा कप टेबलावर ठेवत अतिशय थंड लहेजात म्हटलं, मला 9 वाजता मीटिंगसाठी जायचंय, गाडी तयार ठेव. हो, आत्ताच गाडी काढतो, असं म्हणत अभिनव पुढे निघाला. तेवढ्यात रानटी आवाजात शर्मिला स्वयंपाकघरातून ओरडली, अरे आधी माझ्यासाठी चहा कर, गाडी नंतर काढ. अभिनवने शांतपणे चहा तयार केला, पण शर्मिलाने पुन्हा टोमणा मारला, हे काय, चहात साखर कमी आहे, तुला काही काम नीट करता येतं का? अभिनवने काहीही न बोलता चहाचा कप तिच्या समोर ठेवला आणि गाडी काढायला बाहेर गेला. गाडी चालवताना अनन्या संपूर्ण वेळ फोनमध्ये बिझनेस मेल्स पाहत होती. तिने एकदाही अभिनवकडे पाहिलं नाही. तिची ही शांतता देखील अभिनवसाठी एक वेगळाच अपमान होता. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सुरक्षा रक्षकाने त्याला थांबवलं. अरे, तू इथे काय करतोयस? ड्रायव्हर आहेस ना, बाहेर थांब. अभिनवने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, मी अनन्या मॅडमचा नवरा आहे, मला आत जायचं आहे. त्यावर गार्ड हसून म्हणाला, नवरा आणि तू तू तर साधी चप्पल घालतोस, ड्रायव्हर आहेस तू, बाहेरच थांब. तेवढ्यात अनन्या बाहेर आली आणि गार्डला म्हणाली, हा माझा ड्रायव्हर आहे, याला आत येऊ देऊ नकोस. अभिनवने तिचा टिफिन हातात घेतला आणि शांतपणे बाहेर उभा राहिला. त्याचं हृदय वेदनांनी भरून गेलं होतं, पण त्याच्या डोळ्यात एक ठिणगी पेटली होती, जणू तो आपल्या अपमानाचं प्रत्युत्तर द्यायचं ठरवूनच बसला होता. संध्याकाळी जेव्हा अभिनव घरी परतला, तेव्हा शर्मिलाने पुन्हा टोमणे मारायला सुरुवात केली. कुठे फिरून आलास, नालायक, दिवसभर काही कामधाम करत नाहीस. अभिनवने झाडू उचलला आणि मजला साफ करू लागला. तेवढ्यात अनन्याची मैत्रीण मेघा घरी आली. अरे अनन्या, तुझा हा ड्रायव्हर तर भारी टॅलेंटेड आहे, हा झाडू पोछा करण्यात मास्टर आहे, ती हसतच म्हणाली. अनन्यानेही उपहासाने उत्तर दिलं, होय, हा माझा नोकर आहे, याचं हेच काम आहे. अभिनवने डोकं खाली घालून आपलं काम सुरूच ठेवलं, पण त्याच्या डोळ्यातील चिंगारी आता आणखीनच तीव्र झाली होती. त्याच रात्री अभिनवला एक फोन आला. तो हळूच बाल्कनीत गेला. हो अमर, काम झालं, ठीक आहे, उद्या सकाळी सफायर हॉटेलमध्ये भेटूया. त्याच्या आवाजात एक वेगळीच ताकद होती. अनन्या दरवाजाच्या मागून हे सगळं ऐकत होती. तिच्या मनात लगेच शंकेची पाल चुकचुकली. अमर कोण आणि अभिनव काय लपवतोयस? पण त्याने टाळाटाळ केली आणि तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिनवने अनन्याला सांगितलं की मला एक अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागेल. कुठे? अनन्याने भुवया उंचावून विचारलं. फक्त थोडा वेळ लागेल, लवकर परत येईल, अभिनव म्हणाला आणि निघून गेला. थोड्याच वेळात तो मुंबईच्या सर्वात आलिशान 5 स्टार हॉटेलच्या सफायरच्या गेट समोर उभा होता. त्याचा फाटलेला शर्ट आणि घासून गेलेली चप्पल पाहून सिक्युरिटी गार्ड्सने त्याला भिकारी समजलं. अबे, इथलं पाणी पण तुझं घर विकूनही परवडणार नाही, चल निघ इथून. अभिनवने शांतपणे उत्तर दिलं, मला अमर साहेबांची भेट घ्यायची आहे. काय? अरे, तुझ्यासारख्या माणसाला अमर साहेब टॉयलेट साफ करायलाही लावणार नाहीत. गार्ड्स हसत होते. तेवढ्यात अभिनवची पूर्व प्रेमिका वैभवी आपल्या बॉयफ्रेंड रॉकीसह तिथे आली. अरे, याला काही खायला द्या, गरीब दिसतोय, वैभवी उपहासाने म्हणाली. रॉकीनेही हसत हसत तिरस्काराने म्हटलं, हो, अगदी भिकाऱ्यासारखा दिसतोय. अभिनवचं मन सुन्न झालं.
पण तो शांत राहिला. तेवढ्यात हॉटेलमधून एक आलिशान गाड्यांचा ताफा बाहेर आला आणि त्यातून हॉटेलचा मालक अमर खाली उतरला. गार्ड्सने अभिनवला ढकलून दूर केलं, पण अमरची नजर अभिनवच्या बोटातल्या एका चमकदार अंगठीवर गेली. त्या अंगठीवर ताजचा निशाण होता. थांबा, सोडून द्या त्याला, अमर जोरात ओरडला. तो धावतच गेला आणि अभिनवच्या पायांवर पडला. टायगर, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखलंच नाही. हे दृश्य पाहून सगळे चकित झाले. वैभवी आणि रॉकीच्या डोळ्यात तर प्रचंड आश्चर्य होतं. मुंबईचा सर्वात मोठा हॉटेल मालक अमर अभिनवच्या पायांवर का झुकतोय? अभिनवने शांत स्वरात म्हटलं, अमर, मला रॉकीबद्दल सगळी माहिती हवी आहे. अमरने मान डोलावली आणि हळूच म्हणाला, जसं तुम्ही म्हणाल टायगर. त्याच संध्याकाळी अनन्या एका हाय प्रोफाईल बिझनेस पार्टीत होती. सेंट्रीज या त्यांच्या कंपनीसाठी ती पार्टी खूप महत्त्वाची होती. मेघनाही तिथेच होती. अभिनवला पाहताच ती हसली आणि म्हणाली, अरे अनन्या, तुझा ड्रायव्हर इथे काय करतोय? अभिनव म्हणाला की मी अनन्याचा नवरा आहे. मेघना जोरजोरात हसली. तू हिचा नवरा? काय विनोद करतोयस? तू तर ड्रायव्हर आहेस, ड्रायव्हर सारखंच राहा. अनन्यानेही तिरस्काराने म्हटलं, हो, हा माझा नोकर आहे, याला बाहेर थांबायला सांग. अभिनव काही न बोलता शांतपणे बाहेर गेला, पण त्याच्या डोळ्यामधली चिंगारी आता अधिक तीव्र झाली होती. त्या पार्टीत विक्की नावाचा एक हुशार पण कपटी मुलगा अनन्याचा व्हिडिओ शूट करत होता. त्याने अनन्याला मद्याचा ग्लास ऑफर केला, पण अनन्याने तो नाकारला. तरीही विक्कीने चुपचाप एक व्हिडिओ शूट केला, ज्यात अनन्या नशेत असल्यासारखी दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनन्या सिंग स्कॅन्डल सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं. अनन्याचा मित्र आणि बिझनेस पार्टनर चिरागने कॉन्फरन्स रूममध्ये संतापाने आरडाओरड केली. अनन्या, हे काय नाटक आहे? आपल्या कंपनीची वाट लागणार आहे. ऑफिसमधले कर्मचारी एकमेकांमध्ये कुजबुजायला लागले. हा अनन्या मॅडमचा ड्रायव्हर ना? तो सतत ऑफिसमध्ये असतो. कदाचित त्यानेच व्हिडिओ शूट केला असेल. अभिनव जेवणाचा टिफिन घेऊन आला होता. त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण त्याचं मन आतून तुटत होतं. अनन्या पूर्णपणे कोसळली होती. आपल्या आजोबांनी उभं केलेल्या कंपनीला सावरण्यासाठी तिने आयुष्य झोकून दिलं होतं, पण आता सगळं हातातून निसटत होतं. तेवढ्यात अभिनव कॉन्फरन्स रूममध्ये शिरला. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. अनन्या, मला 5 मिनिटं दे, मी सगळं नीट करतो. चिराग उपहासाने म्हणाला, हा नालायक काय करणार? टिफिन पोचवणारा आता कंपनी वाचवणार का? अनन्याने चिरागला शांत राहायला सांगितलं. बोल अभिनव. अभिनवने आपला फोन काढला आणि एक नंबर डायल केला. मिस्टर अमर, संपूर्ण देशाचा इंटरनेट 2 तासांसाठी बंद करा. हा व्हिडिओ सगळ्या प्लॅटफॉर्मवरून हटवा. विक्कीला माझ्या समोर आणा लगेच. अनन्या चकित होऊन म्हणाली, अभिनव, हे काय बोलत आहेस? देशाचा इंटरनेट बंद करायचं? चिराग हसत म्हणाला, हा तर वेडा आहे. पण काही मिनिटातच सगळ्यांच्या मोबाईल स्क्रीन काळ्या झाल्या. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज आली. भारतामध्ये इंटरनेट बंद. सायबर तज्ज्ञही चकित झाले. संपूर्ण सोशल मीडिया बंद झाला. लोक आपले मोबाईल्स तपासत होते, पण काहीच चालत नव्हतं. न्यूज चॅनलवर एकच गोंधळ उडाला होता. सगळं जग पाहत होतं की अभिनव खरंच कोण आहे. एक अँकर किंचाळला, हे अभूतपूर्व आहे. कोणीतरी अज्ञात शक्तीने संपूर्ण देशाचं इंटरनेट बंद केलं आहे. सायबर तज्ज्ञ म्हणाले की हे काही साधं हॅकिंग नाही, यामागे एखादा मोठा मास्टरमाइंड आहे. 2 तासांनी इंटरनेट परत सुरू झालं, पण तो व्हिडिओ पूर्णपणे गायब झाला होता. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून तो हटवण्यात आला होता. न्यूज चॅनलवर बातम्या झळकल्या की व्हायरल व्हिडिओ रहस्यमयरित्या हटवला गेला. अनन्याने आश्चर्याने अभिनवकडे पाहिलं. अभिनव, हे तू कसं केलंस? अभिनव हसत म्हणाला, ही तर फक्त सुरुवात आहे. तेवढ्यात सिक्युरिटी गार्ड्स विकीला आत घेऊन आले. तो थरथरत होता. माफ करा सर, मी तो व्हिडिओ रॉकीच्या सांगण्यावरून बनवला होता. अनन्याने संतापाने विचारलं, रॉकी? तो कोण आहे? विकी घाबरत म्हणाला,
रॉकी हा एक गुंडा आहे. त्याचा बॉस आहे विसेंट, एक आंतरराष्ट्रीय माफिया. तो सिंह इंडस्ट्रीज बर्बाद करायचा प्लॅन करत होता. त्याला वाटलं की जर अनन्याची प्रतिष्ठा कोसळली तर कंपनीचे शेअर्स पडतील आणि तो ती कंपनी स्वस्तात विकत घेईल. हे ऐकताच अनन्याच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे हे सगळं माझ्या कंपनी विरुद्ध एक कट होता. अभिनवने विकीला सांगितलं, रॉकीला फोन लाव आत्ताच. विकीने थरथरत हातांनी रॉकीला फोन केला. फोन स्पीकरवर ठेवला गेला. रॉकीच्या घमेंडी आवाजात तो बोलला, विकी, व्हिडिओ व्हायरल झाला का? अनन्याची इज्जत मातीमध्ये मिळाली का? अभिनवने फोन हातात घेतला. रॉकी, मी अभिनव बोलतोय. तुझे सगळे काळे धंदे माझ्याकडे आहेत. ड्रग्ज स्मगलिंग, मनी लॉन्ड्रिंग, विसेंट सोबतची तुझी डील. अनन्याची माफी माग, नाही तर तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त करीन. रॉकी हसला. तू मला धमकी देतोयस? अरे नालायक, जा आपल्या सासूचे पाय दाब. अभिनवने शांत पण थंड स्वरात परत एकच वाक्य म्हटलं, माफी माग. रॉकीचं हसणं थांबलं. त्याच्या आवाजात भीती जाणवू लागली. अनन्या मॅम, मला माफ करा, मी चुकीचं केलं. पण अभिनवने फोन कट केला नाही. माफीने काही होणार नाही रॉकी. जे केलं त्याची शिक्षा तुला मिळेलच. 24 तासात रॉकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झळकली. मुंबईचा कुख्यात गुंडा रॉकी अटकेत. ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप. त्याचे सर्व बँक खातं फ्रीज करण्यात आलं. त्याची कंपनी रातोरात बंद करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या ठिकाणांवर छापे टाकून त्याला तुरुंगात डांबलं. जग पाहत होतं. नालायक समजल्या गेलेल्या अभिनवच्या डोळ्यातील चिंगारी आता आगीचा वणवा बनली होती. अभिनवने अजून एक फोन केला. मंत्रीजी, मला विसेंटच्या सर्व काळ्या कृत्यांचा डोसियर हवा आहे. आणि हो, आहुजा कॉर्पोरेशनचे सर्व शेअर्स खरेदी करून टाका. अभिनवची ही ताकद बघून कॉन्फरन्स रूममध्ये एकदम शांतता पसरली. चिराग, जो नेहमी अभिनवची थट्टा करायचा, आता शांत होता. अनन्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि असंख्य प्रश्न होते. अभिनव, हे सगळं तू कसं केलंस? अभिनवने फक्त हसून पाहिलं पण उत्तर दिलं नाही. त्याने अजून एक कॉल केला. अमर, विसेंटच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवा. मला त्याच्या सगळ्या योजना पाहिजेत. दुसऱ्या दिवशी अनन्या आणि अभिनव कॉन्फरन्स रूममध्ये होते. कंपनीचे कर्मचारी अजूनही कुजबुजत होते, पण आता त्यांच्या आवाजात भीती जाणवत होती. हा अभिनव नेमका आहे तरी कोण? त्याने तर देशाचं इंटरनेटच बंद करून टाकलं. अनन्याने अभिनवचा हात पकडला आणि विचारलं, अभिनव, हे सगळं तू इतक्या लवकर कसं केलंस? इतके मोठे लोक तुझ्या इशाऱ्यावर चालतात. नेते सुद्धा तुझ्या फोनची वाट पाहतात. तू नेमका कोण आहेस? अभिनवने एक खोल श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात थोडीशी उदासी होती, पण चेहऱ्यावर सौम्य हास्य होतं. अनन्या, मी भारतातील सर्वात मोठा उद्योजक आहे. माझ्याकडे अशी ताकद आहे की मी या देशाची अर्थव्यवस्था हादरवू शकतो. पण मी माझी ओळख लपवली. तुझे आजोबा हे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र होते. त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की मी तुझ्याशी लग्न करीन आणि तुझं संरक्षण करीन. मी माझी खरी ओळख फक्त यासाठी लपवली कारण मला हवं होतं की तू मला माझ्या प्रेमासाठी ओळखावं, नाही की माझ्या पैशांसाठी किंवा ताकदीसाठी. अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे तू इतकी वर्ष माझ्या आईचे टोमणे, माझ्या मित्रांचा अपमान, गाढसं हसणं, माझे कटू शब्द, सगळं काही शांतपणे सहन केलंस आणि फक्त माझ्यासाठी? अभिनव हलकसं हसत म्हणाला, तूच माझं आयुष्य आहेस अनन्या. तुझ्यासाठी मी काहीही सहन करू शकतो. तुझं एक हास्य माझ्या सगळ्या वेदना मिटवून टाकतं. तेवढ्यात शर्मिला, अनन्याची आई, जी दारामागे सगळी गोष्ट ऐकत होती, पुढे आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अभिनव, मला माफ कर. मी तुला कमी लेखलं, तुला नालायक समजलं, तुला टोमणे मारले, अपमानित केलं. पण तू माझ्या मुलीचं आणि तिच्या कंपनीचं रक्षण केलंस. मी तुला कधीच मुलासारखं मानलं नाही, पण आज मी तुला माझ्या मुलापेक्षा जास्त प्रेम करते. अभिनवने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, सासूबाई, तुम्ही जे केलं ते एका आईच्या प्रेमातून केलं. माझी तुमच्यावर कोणतीही तक्रार नाही.
चिराग जो नेहमी अभिनवची थट्टा करायचा तोही पुढे आला. अभिनव, मी तुला चुकीचं समजलो. मला वाटायचं की तू नालायक आहेस, पण तू तर आमचं सगळ्यांचं रक्षण केलंस. माफ कर मला. मेघना जी आतापर्यंत शांत होती तीही पुढे आली. अभिनव, मी तुझी खिल्ली उडवली, तुला ड्रायव्हर समजलं, पण तू तर एक वादळ आहेस. माफ कर मला. अभिनव म्हणाला की चिराग, मेघना, जे झालं ते विसरून जा. आता आपल्याला अनन्याच्या कंपनीला आणखीन उंचीवर न्यायचं आहे. अनन्याने अभिनवला मिठी मारली. तिच्या डोळ्यात प्रेम आणि आदर होता. तू माझा हिरो आहेस अभिनव. मी तुला चुकीचं समजले, तुला ड्रायव्हर नोकर म्हणाले, पण तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. मी तुझ्यावर प्रेम करते. अभिनवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने अनन्याच्या कपाळावर एक हलकसं चुंबन दिलं आणि म्हणाला की तूच माझं विश्व आहेस. मी प्रत्येक अपमान फक्त यासाठी सहन केला कारण मी तुला गमवू इच्छित नव्हतो. कॉन्फरन्स रूममध्ये उपस्थित सगळे लोक टाळ्या वाजवू लागले. बाहेर न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज सुरू होत्या. सिंह इंडस्ट्रीजची प्रतिष्ठा पुन्हा गगनात. आहुजा कॉर्पोरेशनचे शेअर्स गूढ पद्धतीने खरेदी. त्या रात्री जेव्हा अभिनव आणि अनन्या घरी परतले, अनन्याने पहिल्यांदा अभिनवचा हात धरला आणि म्हणाली, मी तुला कधी समजलेच नाही. तू माझ्यासाठी तुझी ताकद, ओळख, सगळं काही लपवलंस, पण आता मी तुला कधीच सोडणार नाही. अभिनवनेही हसून उत्तर दिलं, मी फक्त तुझा नवरा आहे. माझ्यासाठी तेच पुरेसं आहे. त्या रात्री मुंबईच्या चांदण्याने भरलेल्या आकाशाखाली अभिनव आणि अनन्या एकमेकांच्या मिठीत होते. त्यांच्या प्रेमाने प्रत्येक टोमणा, प्रत्येक अपमानावर मात केली होती. अभिनवच्या लपवलेल्या सामर्थ्याने केवळ अनन्याची कंपनीच नव्हे तर त्यांचं नातंही नव्या उंचीवर पोहोचलं होतं. आणि जेव्हा चंद्रप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला, अनन्याने अभिनवच्या डोळ्यात पाहून सांगितलं की तू माझ्यासाठी तो तारा आहेस जो कायम माझ्या अंधाराला उजाळा देतो. मग मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समधून नक्की कळवा. आणि जाताना आमच्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझं मनोबल वाढेल आणि अशाच प्रेरणादायी कथा तुमच्या समोर मी आणत राहीन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नव्या कथेसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.